मास्तरांनो मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली. म्हणजे बघा कसं मास्तरांनो, आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे काय होईल? म्हणजे त्याला काय होईल? काय होईल? एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आहे. सरपंच हो सावत्या हो काय आणि हे काय आज आज सगळ्यांनी गॉगल का घातलेला आहे? नाही नाही मास्तर म्हणतो काय आहे, पावसकरचा पोर आहे ना सल्प्या, त्याला डोले आलेले आहेत, त्याचा इन्फेक्शन नको म्हणून आम्ही सगळे गॉगल घेतलेले 100 रुपयाचे. हा किती बावळट लोक आहात रे तुम्ही. 100 रुपयाचे 8 गॉगल घेण्यापेक्षा एक गॉगल त्याला गिफ्ट केला असता सोपं नसतं का हे? काय करायचं तुमच्या बुद्धीचं मला कळत नाही. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या मागे ओरडून ओरडून एक दिवशी जीव जाणार आहे माझा. म्हणून मास्तरांना सांगतो तुम्ही लग्न करा. बरोबर आहे. आमच्या नादा लागाल तर कुवार राहाल. शांत बसा मोरे, शांत बसा. इथे माझ्या लग्नाचा विषय घेणार आहोत का आपण? नाही. वेगळ्या विषयाची मीटिंग आहे की नाही? बरोबर आहे. मग लक्षात घ्या, प्रश्न गावच्या प्रतिष्ठेचा आहे. मास्तरांनो, गावच्या प्रतिष्ठेचा म्हणजे सांगतो. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आपल्या गावची 2 लहान मुलं नदीत बुडता बुडता वाचली. बरोबर आहे. रंग आणि बिल्ला. बरोबर. तर असा हा प्रसंग पुन्हा आपल्या गावात होता कामा नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गावात अनेक भाविक येत असतात, त्यांची गैरसोय होता कामा नये आणि त्याचबरोबर आपली मॅनेजमेंट परिपूर्ण असावी यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठीची ही आज मीटिंग आहे. बरं झालं मास्तरांनो मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली. म्हणजे बघा कसं मास्तरांनो, आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे काय होईल? म्हणजे त्याला काय होईल? काय होईल? एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आयडिया. आणि मी लिहून देतो याच्यात गावाचा फायदा आहे. काय फायदा काय कसा आहे? फायदा आहे? ज्या दिवशी सरपंच बुडतील आपलं गाव वर येतं की नाही बघा. हे चांगलं आहे, चांगलं आहे. मला बोलशील सरपंचाला बोलशील चिक्कू तुला धरून कातलावर आपटीन न ज्या बिया उडतील ना त्या बिया धरीन न त्या नदीत बुडवीन की बाबा इकडे पोरं बुडतात, इकडे कुणी जायचं नाही. सरपंच थांबा जरा, काय बोलताय? जरा भान ठेवा, पदाची गरिमा सांभाळा. आता गणिमे कोण? सरपंच नको. सरपंच ऐका फक्त, तुम्ही मोठे आहात, तो लहान आहे, तुम्ही समजून घ्या. अरे पण ते कसे बोलतो तो वसरा? ते काय नाही माझ्या गावची. शांत बसा, शांत बसा. मास्तरांनो, हा सरपंचांका काय तर पटापट पटापट बोलूक सांगा. बारक्याच्या बापाक आज ताप इलो आज त्यांनाही ताप आला. होय तर. मग घरी जा आणि शेगडी शेगडी खेळा. घरात सगळ्यांना सतत ताप येतो. नाही नाही काय आहे रसिकाबाई, की तुम्हाला घरी जायचं तर घरी जा असं माझं काय म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट काय की तिकडे जे लोक बुडतात, पोरं बुडतात, तिकडे एक चांगला असा मोठा बोर्ड लावायचा की भावांनो इकडं पोहू नका. न त्या बोर्डचं उद्घाटन माझ्या हस्ते करायचं. नाही समजा त्या बोर्डला क्रॉस करून वसडं कोण गेलं बुडालं तर त्याची ताबडतोब चौकशी करा. सरपंच मी काय म्हणतो, थोड्या झाडावर बसायला काय? काय? नाही नाही मी आपलं सांगतोय तुम्हाला पावर दाखवायची आहे ना. आपल्या गणपती मंडळात काय होतं नेहमी? काय होतं? चपला चोरीला जातात. बरोबर. तुम्ही ह्यावेळी काय करा, पायरीवर बसा, चपलाची राखण करा, सगळ्यांना पावर दिसेल. अरे बेस्ट. मी सरपंच आहे ना, पायरीवर बसू वसरा कसं दिसेल ते? अहो सरपंच त्याच्या कशा वरटावाय हा. चपलांचा सोडा. हा. अहो गावातली कुत्री नैवेद्य घेऊन जातात. हो, हो. तर गणपती जाईपर्यंत तुम्ही कुत्र्यांसोबत खेळाल काय? नाही माझं नैवेद्य जागती जागी राहिलो. हो बरोबर. बाकी काय नाही. बरोबर आहे. कुत्र्यासारखं मारेल वाछड्या. एक तर तुला बघितलं का तू डोक्यात जातोस तू वाछड्या. हे असे उपाय आहेत. याच्यासाठी मीटिंग मुळात या समस्या मला ठाऊक आहेत आणि त्याचं निराकरण मी केलेलं आहे. होय काय? हा
आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या गणपती मंडळातून चपला चोरीला जातात हां. तर माझ्याकडे त्यासाठी उपाय आहे. आपण यावर्षी 3 माणसं नेमायची जी वेगवेगळ्या पाळीत काम करतील. त्याचबरोबर आपण तिकडे त्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा Best आहे. जेणेकरून चोरावर धाक राहील चालेल. आणि त्याचा रिमोट आणि टीव्ही पंचायतीच्या ऑफिसमध्ये राहील. बरोबर आहे. आणि दुसरी समस्या तुम्ही जे म्हणालात की कुत्रे येतात आणि नैवेद्य पळवतात बरोबर. तर कुत्रे कुठून येतात मागच्या दाराने येतात बरोबर. त्याला कुलूप लावायचं आणि तो जो नैवेद्य आहे तो थोडा उंचावर ठेवायचा. बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टीला माझा अनुमोदक आहे. मग संकष्टीला खाते अनुमोदन. अनुमोदन म्हणजे सहमती दर्शवणे. अरे हो बसवलं जवळपास आहे ना. एवढं काय चाललंय तुमचं सगळं? मी ऐकतो मला घरी जरा काम आहे. सरपंच काही झाला? अहो अजून मीटिंग संपलेली नाही. अजूनही संपली? बसा इथे. अजून आहे? हे बघा लक्षात घ्या आणखीन एक महत्वाचा विषय आज इथे मला मांडायचा आहे. तो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एका गावाने एक स्पर्धा भरवलेली आहे. कसली हो? भव्य जिवंत चलचित्र देखावा स्पर्धा. हं. आणि जर या स्पर्धेत आपल्या गावाने सहभाग घेतला आणि जर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर आपल्याला रोख रुपये अरे गधड्यांनो आधी ऐका तरी पूर्ण. रोख रुपयावरतीच कसला जल्लोष करता मूर्ख. आपल्याला रोख रुपये 5 लाख मिळणार आहेत. आता जल्लोष करा. विचार करा जर 5 लाख रुपये आपल्याला मिळाले तर गावचा किती विकास करता येईल. वा 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 वा. त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. आणा त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वप्नात परत आणा. मनातल्या मनात 5 लाख खाऊन टाकले त्यांच्या. सरपंच स्वविकासाच्या स्वप्नातून बाहेर या आणि गाव विकासाच्या वास्तवात उतरा. नाही मी आलोय मी बाहेर आलोय. म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जर का 5 लाख रुपये आपल्याला भेटले तर आपल्या गावातला विकास केवढा होईल. जाम भारी. म्हणजे हे सगळं आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकदम मिळून करायला पाहिजे. म्हणजे माझा सपोर्ट आहे. पण समजा आपल्याला 5 लाख रुपये मिळाले म्हणजे आनंद आहेच का नाही. आपण काही करून ते 5 लाख रुपये धावत 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 आपल्याकडे आणायचे. सगळं मला कळलंय हो. पण ते चलचित्र म्हणजे काय म्हणा नाही कळलं. कसे येतील 5 लाख असे धावत धावत आता मला सांगा. सरपंच चलचित्र म्हणजे काय. आपण जिवंत देखावा सादर करायचा. म्हणजे एखाद्या नाटकात आपण प्रसंग कसा सादर करतो तसा आपल्या गणपतीची जी आरास असेल त्याच्या बाजूला एक जिवंत प्रसंग सादर करायचा जिवंत माणसांनी. तर त्याचसाठी आजची ही मीटिंग आहे. जर कुणाच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्यांनी त्या आज इथे मांडा. म्हणजे आपण नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या करू आणि आपण काहीतरी सादर करू. हो की नाही. आहे का कुणाच्या डोक्यात काही. म्हणजे माझ्या डोक्यात आलेला आहे. म्हणजे कधीतरी मी असं बघितलेलं आहे की म्हणजे गणपतीची आरस असते का नाही तिकडे बाजूला असं बटन दाबलं की उंदीर येतो आणि मोदक घेऊन जातो. असं केलं तर कसं वाटेल. बरं वाटेल ना. नाही मास्तरानू मी काय म्हणतो मास्तरानू सरपंच जे सांगितलंय त्याच्यावर मला एक सुचलेलं आहे. देखावा करायचा आहे ना. आपण काय करूया सावत्याला उंदराचा ड्रेस घालूया. सावत्या आणि मोऱ्यांना मोदकाचा ड्रेस घालूया. बटन दाबलं की सावत्या उंदरासारखा येणार आणि मोऱ्याला मोदक म्हणून घेऊन एकदम बेस्ट. नाही सगळं बरोबर. पण याच्यात मी कुठे आहे. तुम्ही आहे ना. कुठे तुम्ही बटनाची भूमिका करायची. तुम्ही बटन म्हणजे लोक तुम्हाला दाबणार मग हा उंदरासारखा येणार आणि मोदक घेऊन जाणार. मी बटन लोक दाबणार मला कसं वाटेल. सरपंच आहे मला दाबणार लोक. याची फालतुगिरी मी नाही करणार. कसं वाटेल. गावचा सरपंच दाबू कसं वाटेल. तुम्हाला कळत नाही बटनाची भूमिका मेन आहे. त्याच्यावर सगळं घडतं आहे. अरे पण तरी पण दाबू. हो सरपंचानू तुम्हाला ती भूमिका करायची नाही आहे. मग बटनाची भूमिका मी करतो कारण मे नाही ती. मग मी पण करू शकतो ना बटनाची अरे भूमिका. तू कशाला तू उंदीर हो. मी बटनाची भूमिका करतो ना. मेन रोल असेल तर मी करतो. अरे मेन रोल आहे म्हणून मी करतो. मेन रोल आहे तो मेन रोल आहे ना. बटनाचा. बटनाचा मेन रोल हा आहे. मेन रोल आहे. बटनाचा मेन रोल मी करतो. मी बटन मला दाबा. मी बटन मला दाबा. त्यांना बटलाय करून टाका. काय म्हटलंय करून टाका. बटन नाही मटन आत कापलं पाहिजे तुम्हाला. मी बटन मी दाब वाटेल ते सांगू नका. चांगल्या काहीतरी कल्पक आयडिया काढा. छान काहीतरी बाहेर काढा. यातलं काहीतरी सांगू नका. वेगळं कोणाच्या डोक्यात काही आहे. मास्तर माझ्या मेंदवाला कोंब फुटलाय. सांग. म्हणजे आयडिया कशी आहे आपण समजा ऊसाचा देखावा केला तर. वाटलंच मला. अरे ठीक आहे तू सांग काय. ऐका की देखावा कसा आहे म्हणजे काय होणार
एक ऊस असा येणार आणि दुसऱ्या ऊसाला म्हणणार काय ऊस कसं काय बरं आहे का दुसरा ऊस म्हणणार नाही ना लय बेकार चाललंय ते ऊस झोपणार मग ही बघून दुसरा ऊस बी झोपणार दोन्ही ऊस झोपलं आतनं उंदीर मामा बाहेर येणार जबरदस्त आहे. कसं काय? जबरदस्त आहे. एक नंबर आहे नाही, एक नंबर आहे बरोबर वसडू ह्याच्यात मी कुठं आहे तुम्ही कशाला पाहिजे अरे माझं काय करतो मी सरपंच आहे गावातला प्रथम नागरिक मी पाहिजे ना याच्यात मग तुम्ही बिल करा हा मी बिल बिल करा ना कशाला नाही? सरपंच बिल कसं होईल बिना बिल न होणार अहो बिळ महत्वाचं आहे अजिबात नाही अहो उंदीर कुठे येणार आहे बिळात नाही येणार आहे तरी सुद्धा वा वा अहो बिळाचा मेन रोल आहे मेन रोल आहे सरपंचाकडून नाही करायचं तुम्हाला हा, नाही नाही, मग नाही बिळाचा रोल बी करतो main role. मी करतो. मग आम्ही करू शकत नाही का बिळाचा रोल नाही रे, मी करतो मेन रोल आहे तू अब तू उसाचा कर ना एका एक- उसाचा एक- एक- नाही, एक नाही, मिनिट, मी करतो. एक- एक main मिनिट, role- मला सांगा. हा याच्यात बिलाचा रोल मी नाही मी नाही सिरियसली हा, seriously. मास्तर मग मी बिल माझ्यातून काहीतरी भारी होत्या तुमच्यातून जर काहीतरी बाहेर यायला हवं तर तो मेंदू थोडी अक्कल वापरा काही बोलता येते आणि तुम्ही त्याला पटकन हो म्हणताय हे मेंदू- काही गरज नाही असल्या आयडियांची गप्पा बसाय सावत्या का व काही वेगळी कल्पना आहे का मगापासून सांगतोय चलचित्र जिवंत देखावा आपण माणसांनी तो काहीतरी सादर करायचा आहे तर तसं काहीतरी सुचवा एखाद्या गोष्टीला मानवंदना म्हणून काहीतरी सुचवा ट्रिब्यूट म्हणून काहीतरी सुचवा समजा आपण अंतराळवीर म्हणून सादर केलं कोणाला तर अरे वा बेस्ट आहे चांगलं आहे बेस्ट हे ना? चांगलं आहे? मी अंतराळवीर मी अंतराळवीर होणार तुम्ही नक्की अंतराळ चांगलं आहे. मग आपण याला एक वाद लावूया पेटवूया म्हणजे छप्पर फाडून जातीने वरच्यावर जलती बरे मला मारायचं आहे तुला वाचड्या फालतूगिरी करतो आज मी नाही मग अंतराळवीर होणार काहीतरी वेगळं सांगा म्हणजे मी ते करेन वेगळं पाहिजे हा, हा. मास्तर मला एक सुचलंय म्हणजे बघा कसं काय वाटतं काय रे काय म्हणजे मी ना नाक्यावर असा केली खात बसलेलो असतो बरं. आणि केली खाऊन झालं मी साल तिकडेच टाकतो अच्छा. तेवढ्यात मागणं मोरे येतात मी येतो. आणि मला बोलतात वासाडे असे टाकतात केलीची सालं ती उचल मी ती उचलतो आणि कचाच्या पेटीत टाकतो हा. आणि नंतर सगळ्यांना सांगतो की केलीची साल अशी रस्त्यावर टाकायची नाही कचाच्या पेटीत टाकायची म्हणून हा. वा हे मस्त आहे वा. हे, मग आवडलीच नाही 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 नमस्कार. सुंदर आहे हे वा, 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 वा. मस्त आहे, छान. मस्त आहे. हा. पण ह्याच्यात मी कुठे आहे तुम्ही सगळीकडेच पाहिजे काय नाही असं कसं असं कसं म्हणजे सरपंच- म्हणजे काम करूया थोडीशी बदल करूया याच्यामध्ये काय हा बने आहे का बने नाक्यावर केलं खातो हा. आणि साल टाकतो हा. तेवढ्यात तुम्ही येता ती साल उचलता तेवढ्यात आम्ही तुम्हाला बघता तुमच्या हातात केलीची साल आहे हा. आम्हाला वाटते केल खाऊन तुम्ही साल इथं टाकलेला आहे तेव्हा अख्खं गावाला मी जमता आम्ही तुम्हाला मार मार मारतो अरे वसडून तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारायचंच आहे याच्यामध्ये हो, मग चांगला संदेश बरोबर जातोय ना नाही, 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 तरी काय फालतूगिरी आहे. सगळं संदेश तुम्ही- जातो येत ना अरे कसला संदेश जाणार आहे याच्यात सगळं एकच संदेश आहे की सरपंच दिसला की ह्याला मारा फालतूगिरी नाही मला हे नाही पाहिजे अरे अजिबात नाही पाहिजे. सरपंचाचं करायचं काय ह्याला कायच पटत नाही माझं तुम्ही नुसतं वाईट कसं बघतो चांगलं बघा ना अरे चांगला देखावा दिला तरच पैसे शांत भेटतात बसा सरपंच तर काय आपलं मला हे द्या मला ते द्या मला हे द्या मला ते द्या नाही, मास्तरांनो काय आहे रे त्यांना घ्यायचंच आहे हा. ना शेवटची कल्पना सांगतोय हा. हे बघा काय करूया आपण ना मराठी भाषेचा देखावा करूया बरोबर म्हणजे काय मराठी भाषेत ते असतं ना काय कर्म कर्म कर्ता क्रियापद हा हा. तर हा कर्म बनील हा. हा कर्ता बनील हा क्रियापद या दोघी मराठी भाषा बनतील हा. आणि ह्यांना आपण ना अरुण कदम बनवूया अरुण कदम मी अरुण कदम वा, वा. हा. आणि तुम्ही काय वेगळं करायचं नाही अरुण कदम करतात तेच करायचं मराठी भाषा चुकायची हे चुकलेले चुकले की कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषा ह्यांना येऊन थोबडवी आवडला. काय मास्तर या दिखाव्यात मी उद्गारवाचक दांडा होऊन ह्यांना होलपट होऊ काय सरपंच एक वाक्य इतक्या वेळा ह्याच इंटेन्सिटीने बोलू नका नंतर झाडा मागे पंप मारताना दिसता तुम्ही सगळ्यांना शांत बसा. ठीक आहे नाही त्यांना पटलेलं आहे हे सतत मारणं झोडण्याचं काहीतरी बोलू नका काही वेगळं आहे का डोक्यात आत्ताच एक ताजं सामाजिक आलंय हा, सांग आपण हुंडाबळीवर काहीतरी करू शकतो उत्तम गावात एक बाई आहे तिला छळ होतो तिचा हुंड्यामुळं
ती जाते पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस इन्स्पेक्टरला सांगते सासू सासरा आणि नवरा मला हुंड्यावरनं छळतात. पोलीस इन्स्पेक्टर बाहेर बघतो, गावचा सरपंच चालत असतो. त्याला म्हणतो इकडे रे, आणि त्याला कान पटवतात. वा 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 हे चांगलं आहे हुंडा वगैरे. आवडलं. सामाजिक पण आहे. अरे चांगलं आहे का वाचरानो? काय? माझी काय चूक आहे वाचरानो? मी आता बाहेर चालू तर माझे मला धरून माराल. बरं. अरे मी तर हुंडा पण घेतला नाही, दिला पण नाही, मग मला कशाला पण तुम्ही मारायचं? गावचे सरपंच आहात ना, गावच्या सरपंचाला माहित नाही त्यांच्या गावामध्ये एका बाईचा छल होतोय म्हणून. मग अशा निर्लज्ज सरपंचाला मारायला नको. थांबा रे सगळं काहीतरी वेगळं सांगा. जगलीकडे मला- थांबा जरा. नाही पटलेलं आहे त्यांना हे सुद्धा काही वेगळं असेल तर सांगा. मास्तरांनो माझ्या डोक्यात आहे हे बघा काय आहे यांच्या मुलांना 5 लाख रुपये आपल्या काय गावात येणार नाही. माझ्या मुलं गावात 5 लाख रुपये येऊ शकतात. कसे काय? काय आहे मी एक डान्स बसवलाय हा. तो जर डान्स आपण तिकडे सादर केलेला ना तर 5 लाख रुपये सहज मिळू शकतात एक मिनिट कुठला डान्स? हे वाजव रे काय झालं? 1 मिनिट मास्तरांनो फोन आलाय. कोणाचा फोन आलाय? विकी कौशलचा. बाजूला कॅटरीना वहिनी हात जोडून उभी आहे. तो म्हणतो 10 लाख देतो पण या वासाड्याला थांबवा. मोरे हे असं नाचणार आहात का तुम्ही? मग हा? एका वेळेसाठी असं नको चलचित्र नको. हे असं चलचित्र उभं कराल गणपती समोर, बिचारा बाप्पा स्वतःच विसर्जन करेल. वाजकडे मागे काय झालं बोलणार काय? या इकडे. हे काय करण्यासारखं नाही, काय? नाही, चांगलं आहे. चांगलं काही नाहीच आहे का रे कोणाच्या डोक्यात? नाही, नाही, हा? एकच- मला विषय सुटलेला आहे, मी सांगतो. मी एक राजपुत्र असतो. आपल्या गावाला देखावा स्पर्धेतून वगळला. वगळला? आणि अजून स्पर्धा सुरू सुद्धा नाही झाली त्याच्या आधी आपल्याला वगळलं वगळला. का? मंडळाची मीटिंग चालू होती, हा. यांनी विरोध केला स्पर्धेला, अख्ख्या गावाला वगळला. सरपंच तुम्ही विरोध केलात? ते चुकून झाले थोडेसे. काय झालं, मीटिंग चालू होती तर सगळेच पॉझिटिव्ह होते. मी बोलले हीच वेळ आहे, काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मी त्यांना विरोध केला. तर त्या गावालाच बघलं त्यांनी. सरपंच असे का आहात तुम्ही? मी काय म्हणतो मास्तरानू, काय आहे? एखादा चांगला उंदीर बघून हा मोदक देऊन टाकूया काय कायमचा? असं म्हणता? मग उचला या माणसाची गाडी.